ओम शांती. 8 जून 1971ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे जीवनासाठी 3 गोष्टींची आवश्यकता: खुराक, खुशी आणि खजाना. बापदादा म्हणतात जीवनामध्ये 3 गोष्टींची आवश्यकता आहे. मग लौकिक जीवन असो की अलौकिक जीवन असो. एक आहे खुराक, दुसरी खुशी आणि तिसरे खजाना. खजान्याशिवाय काही असत नाही आणि खुशीशिवाय जीवन नाही. खुराकही आवश्यक आहे. खजाना ज्ञानाचा आहे आणि खुराक यादने शक्ती भरते. जीवनाची ही शक्ती आहे. खजानाही पूर्ण मिळाला आहे, खुराकही मिळाली आहे, तर खुशी आहेच. अखूट खजाना मिळाला आहे. जर सहज रीतीने खजान्याचे वर्णन केले, सागरला गागरमध्ये सामावून दाखवले, तर खजान्याचे वर्णन कसे करता येईल? 1, 2, 3 असे गिनती करून दाखवायचे आहे. 1 म्हणजे एक बाप आहे, एकच ज्ञान आहे. असे एकाचे वर्णन केले तर अनेक पॉईंट निघतील. तसे 2चे वर्णन करायचे आहे. 2मध्ये पण खूप पॉईंट येतील. बापदादा, मुक्ती जीवन मुक्ती, सुखधाम दुःखधाम. 3चे वर्णन केले तर यातही खूप शब्द येतील. 1, 2, 3, 4 आणि 5 यामध्येच पूर्ण ज्ञानाचे वर्णन सामावलेले आहे. जसे खजाने बोटांवर मोजतात, तसे ज्ञानाचे खजाने 5 पर्यंत बोटांवर मोजू शकतात. जितक्याही वेळा खजान्याचे वर्णन केले किंवा मनन केले तर खुशी जरूर होते. खुशी मिळते आणि खुराकही मिळते. काही लोक अभ्यास करतात की रिद्धी-सिद्धी आली पाहिजे. बापदादा म्हणतात सफलता मूर्त बनण्यासाठी मुख्य गुण आहे सहनशीलता. सहनशीलता आणि सरलता कोणत्याही कार्याला सफल करते. जसे कोणी धैर्यतावाला मनुष्य विचार करून कार्य करतात तर सफलता प्राप्त होते. तसेच जे सहनशील असतात ते आपल्या सहनशीलतेच्या शक्तीने कशाही कठोर संस्कारवाला असला, कितीही कठीण कार्य असले तरी त्याला शीतल बनवतो वा सहज करतो. सहनशीलताचा गुण ज्याच्यामध्ये असेल तो गंभीर जरूर असेल आणि जो गंभीर असतो तो गहराईमध्ये जाणारा असतो. जो गहराईमध्ये जाणारा असतो तो कधीच कोणत्याच कार्याला घाबरणार नाही. गहराईमध्ये जाऊन सफलता प्राप्त करेल. सहनशीलतावाले बहारमुक्ताच्या व्हायब्रेशनमध्ये येणार नाही. सहनशीलताच्या गुणावाल्यांच्या चेहऱ्यावर नेहमी संतुष्टता दिसेल. त्यांचे डोळे, मुख असंतुष्टता दाखवणार नाही. जे स्वतःही संतुष्टमूर्त राहतील आणि इतरांनाही संतुष्ट बनवतील आणि चालता फिरता फरिश्ता अनुभव होतील.
जितकी जितकी स्वतःमध्ये सहनशीलता अनुभव होईल तितके समजायचे की स्वतःशी संतुष्ट आहे आणि दुसरेही संतुष्ट आहेत. संतुष्ट होणे म्हणजेच सफलता मिळवणे. जसे सागरच्या तळ्यात जाऊन रत्न घेऊन येतात, असेच जे सहनशील असतात ते गहराईमध्ये जाऊन खूप शक्तिया प्राप्त करतात. सहनशील असले की मननशक्तीही प्राप्त होते. सहनशीलता नसेल तर ड्रामाची ढाल पकडणे कठीण होते. जसे बापदादांना त्रिमूर्ती म्हणतात, तसे प्रत्येकाच्या मूर्तीमधून 3 मूर्तीचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. बाबाला 3 देवतांचे रचयिता असल्यामुळे त्रिमूर्ती म्हणतात. मुलांद्वारा पण 3 कर्तव्य होतात. काही आत्म्यांच्या आत दैवी संस्कारांची रचना वा स्थापना करवतात. म्हणजे हे स्थापनेचे कार्य झाले. काही आत्म्यांचे संस्कार असे असतात जे निर्बल असतात. आपल्या संस्कारांना परिवर्तन करू शकत नाही. आपल्या संस्कारांना सेवेमध्ये लावू शकत नाही. त्यांना मदत करून पुढे घेऊन जाणे ही आहे पालना. पालनामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत करणे. मग अशा ज्या आत्मा असतात की त्या आपल्या शक्तीने पुराण्या संस्कारांना पुसू शकत नाही, त्यांचे मदतगार बनून त्यांचे विकर्मांचा नाश करण्यात मदत करतात. म्हणजे तिन्ही कर्तव्य चालत आहेत. कोणामध्ये दैवी संस्काराची रचना केली त्यावेळेस ज्ञानमूर्त असतात. ज्यावेळेस पालना करतात त्यावेळेस रहम आणि स्नेह दोन्ही मूर्तीची आवश्यकता आहे. आणि पुराण्या संस्कारांचा नाश करायच्या वेळेस शक्तिरूप आणि जोशच्या ऐवजी रुहाब पाहिजे. ओम शांती.